एव्हिएशन क्षेत्रासाठी परिस्थिती अधिकच आव्हानात्मक ठरत आहे. मध्य पूर्वेतील हवाई मार्गावर परिणाम झाल्याने उड्डाणे वळवावी किंवा रद्द करावी लागत आहे. इंधन खर्च आणि ऑपरेशनल खर्च वाढत आहे. याचाच परिणाम भारतातील हवाई वाहतुकीवर देखील दिसू लागला आहे. 1 मार्च रोजी सुमारे 444 उड्डाणे रद्द करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार इराण-इस्रायल तणावामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भारतातून सुटणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर थेट परिणाम होत आहे. 28 फेब्रुवारी रोजी देखील मोठ्या प्रमाणावर उड्डाणे ही रद्द करण्यात आली होती. ही परिस्थिती अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विमान कंपन्यांनी काही मार्गावरील सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. पर्यायी लांब मार्गाचा वापर त्यांना करावा लागत असल्याने उड्डाणाचा कालावधी वाढला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख विमानतळावर प्रवाशांची गर्दी ही देखील वाढली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उशीर आणि रद्दीकरणामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.